आज आपण दोन फंक्शन बघणार आहोत. ओके, तर एक राऊंड आहे आणि दुसरं ट्रंक. ओके, तर राऊंड मध्ये आपण काय करूया, एक उदाहरण मी तुम्हाला वर दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये पहिला नंबर आहे आणि त्याच्या पुढे कॉमा काढून 2 दिलेला आहे. 2 म्हणजे ऍक्च्युली काय, तर आपल्याला दोन डेसिमल प्लेसेस नंतर दोन नंबर डिजिट पाहिजे. ओके, तर जेव्हा 2 डिजिट पाहिजे ना, तेव्हा तो काय करणार, पुढचा नंबर बघणार. आता याच्यात 2 डिजिट म्हणजे कुठले आले सांगा, 6 आणि 7. त्याच्या पुढचा नंबर काय आहे सांगा, 4 आहे. तो जर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल ना, तर 7 1 ने वाढवलं गेलं असतं. पण आता वाढवलं गेणार नाही. आपण मी इथे लिहितो का, 2-3 उदाहरणं मी तुम्हाला देतो. हे तुमच्या लक्षात येईल. समजा 1 इक्वल टू राऊंड. ओके. 1, 3, 4, 6, 7, 4, 6, 2. ओके. ब्रॅकेट कंप्लीट. आता तो काय करणार सांगा, अक्षर आपल्याला काय मिळणार, 134.67 टन मिळणार. त्याच्या पुढचं डिजिट तो काय करणार नाही, घेणार आहे. तर आपण त्याला काय सांगितलं सांगा, त्याला सांगितलं की दोनच डिजिट पाहिजे. आता आपण मी काय करतो सांगा, दुसरा एक नंबर घेतला समजा, तो मी काय करतो, एडिट करतो का. ओके, मी नंबर काय घेतो सांगा, हा 4 आहे ना, त्याच्याबद्दल मी 5 लिहितो. बाकी काय मी चेंजेस करत नाही. तर त्याचा इफेक्ट काय होणार सांगा, आता दोन डिजिट पाहिजे आपल्याला, डॉट नंतर डेसिमल पॉईंट नंतर, म्हणजे 6, 7 दोनच पाहिजे. पण त्याच्या पुढचा नंबर कुठला आहे सांगा, 5. आणि आपल्याला आपण काय बघितलं सांगा, 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर दुसरं डिजिट आपण 1 ने काय करणार, वाढवणार. त्यामुळे याचं काय होणार सांगा, 0.68 आन्सर. 0.68 काय आलं त्याचा आन्सर आला. समजा मी काय केलं सांगा, मी परत तेच घेतो बघा. इथे मी काय देतो सांगा, आता इथे 3 डिजिट पाहिजे मग. ओके, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, 6, 7, 5. पण तिथे आपल्याला तीन तीन डिजिट पाहिजे, पण तिथे 5 येणार नाही. 5 द्यायचा की नाही तो हे बघण्यासाठी तो चौथं डिजिट बघणार. चौथं डिजिट 6 आहे. ते 5 किंवा 5 पेक्षा मोठं आहे. त्यामुळे तिसरं डिजिट तो 1 ने वाढवणार. त्यामुळे आपल्याला आन्सर काय मिळणार सांगा, 0.676. क्लिअर. आणि एक बघा, समजा मी काय दिलं समजा, तिथे मी 3 आहे ना, तिथे 1 दिलं. तर मला एकच डिजिट पाहिजे. आता पहिलं काय सांगा, 6 आहे आणि त्याच्या पुढचा कुठला आहे, 7. 7 हा काय सांगा, 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे. एक डिजिट असतं ना, तेव्हा त्याच्या पुढचं डिजिट बघायचं. 5 किंवा 5 पेक्षा मोठं असेल तर ते पहिलं डिजिट आपल्याला काय करावं लागेल, 1 ने वाढवावं लागेल. त्यामुळे आपल्याला काय मिळणार, 134.7. हे आपलं काय मिळणार आहे, आन्सर. क्लिअर समजलं तुम्हाला. हा, म्हणजे जेवढी डिजिट आपल्याला सांगितलेली असतात डेसिमल पॉईंट नंतर. हा, आता समजा इथे मी मला काय दिलं सांगा, त्याने 4 दिली. तर 4 दिली तर 5वा नंबर नाहीच आहे. त्यामुळे आपण काय करू शकत नाही, तोच नंबर आपल्याला काय मिळणार आहे सांगा, तोच परत मिळणार. 3 दिली समजा, आपण मी थोडासा याच्यामध्ये नंबर मध्ये काय करतो फरक. समजा मी काय केलं, इथे जे चौथं नंबर आहे ना, चौथं डिजिट नंबर आहे, ते मी काय करतो, 5 किंवा 5 पेक्षा कमी घेतो. 5 पेक्षा कमी घेतो, 5 नाही, 5 पेक्षा कमी घेतो. आणि मला किती पाहिजे सांगा, 3 डिजिट. मला किती पाहिजे, 3 डिजिट पाहिजे. तर मी काय करणार आहे, 3 डिजिट कुठले यायला पाहिजे सांगा, 6, 7, 5. पण शेवटचं डिजिट वाढवायचं की नाही हे मी चौथ्या नंबरवरनं ठरवतो. चौथा नंबर काय सांगा, 3 आहे. तो 5 किंवा 5 पेक्षा मोठा आहे का नाही. तर आपला आन्सर काय येणार सांगा, 134.675 तसा करा. क्लिअर. आता याच्या बरोबर उलटी केस काय होणार सांगा, नेगेटिव्ह असेल. समजा आपल्याला दिलाय नंबर, राऊंड दिला, तर डेसिमल प्लेसेसच्या अगोदर जो नंबर असतो ना, त्याला आपल्याला काहीतरी करावं. ओके, 6, 7, 4, 6 दिलं आणि इथे आपल्याला काय दिलं सांगा, -2 दिले. ओके, तर आपण काय केलंय सांगा, की त्याला काय केलंय सांगा, -2 एक कॉल आलेला. ओके, तर -2 दिलेला आहे. आपण काय करणार सांगा, डेसिमल प्लेसेसच्या अगोदरचा नंबर बघणार. आपल्याला 2 नंबर काय करायचे, डेसिमल पॉईंटच्या अगोदरचे इंटिजर जी व्हॅल्यू म्हणतो ना, ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला आन्सर काय मिळालं सांगा, 100 मिळालं. कारण काय केलंय सांगा त्यांनी, की इथे जर बघितलं तर आपल्याला मध्ये एक कॉल आला. ओके, चला चला, थोडंसं काय व्हायला जातं, डिस्टर्ब व्हायला होतं त्याने. ओके, तर इथे आपल्याला काय -2 दिलेलं आहे. -2 म्हणजे काय होतं सांगा,
हे 2 डिजिट बघणार, हे 3 आणि 4. आणि त्याच्या पुढचं कुठला एक नंबर आहे, एक नंबर वाढवायचा का हे मी ठरवण्यासाठी दुसरा नंबर बघणार, तो 3 होता. आता मी काय करतो सांगा, इथे मी काय करतो 5 करतो. आता काय होतं आन्सर बघा, त्याचा आन्सर काय झालं 200 झालं. का 200 झालं, तर आपला नंबर काय होता तो पहिल्यांदा मी दाखवतो बघा. नंबर आपला हा, ओके, 154.6746. ओके, आपण काय करणार आहे, पॉईंट नंतरचे नंबर घेणारच नाही. निगेटिव्ह असेल तर पॉईंट नंबरचे डेसिमल प्लेसेस कन्सिडरच नाही करायचं. आता फक्त कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं सांगा, इंटिजर व्हॅल्यूवर. आता 2 सांगितले, 2 सांगितलं तर तिसरा नंबर म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला जावं. तिसरा नंबर 1 आहे, तो वाढवायचा की नाही ते ठरवण्यासाठी आपण दुसरा नंबर बघतो. दुसरा नंबर आपला काय सांगा 5 आहे, त्यामुळे तो आपण काय करणार 1 ने वाढवा. आता समजा मला काय सांगितलं सांगा, त्यांनी 1 सांगितलं, तर मी काय करणार 1 सांगितलं, तर मी कुठला नंबर बघणार सांगा, मी पहिला नंबर, आपल्याला एकच पाहिजे, एकच आपल्याला डिजिट काय करायचे बघायचे. मग आपण काय करणार आहे, दुसरा नंबर वाढवायची की नाही तो आपण काय करणार आहे याच्यावरनं ठरवू. पण आपल्याला काय करावं लागणार, तो वाढवावा लागणार, कारण तिथे नंबर कुठला आहे सांगा 4. त्यामुळे आपल्याला आन्सर काय येणार सांगा 150. ओके, इथे फक्त काय करावं होतं, त्या ठिकाणी 0 घालावं लागतं. हा फक्त काय झाला सांगा डिफरन्स आहे. मी तुम्हाला अनेक घेतो बघा राहून. ओके, 154.6854. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं समजा आपल्याला काय घेऊया सांगा 3 घेऊया, निगेटिव्ह 3 देतो. निगेटिव्ह 3 देणार तेव्हा आपल्याला काय बघावं लागेल, चौथा वाढवायची की नाही ते ठरवण्यासाठी तिसरा नंबर बघावा लागेल. तिसरा नंबर इथे काय सांगा 5 आहे, 1546. तिसरा नंबर उजव्या बाजूने डाव्या बाजूला आपण जाणार. ओके, पहिला नंबर 6, दुसरा नंबर 4 आणि तिसरा नंबर आपला 5. तिसरा नंबर 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर पहिला नंबर काय करायचा 1 ने आपल्याला काय करावं लागेल, वाढवावं लागेल. त्यामुळे आन्सर काय येणार 2000. क्लिअर, हे आपलं काय झालं सांगा राऊंड मध्ये झालं. म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 केसेस तिथे काय केलेले आहेत दाखवले. ओके, ट्रंकेट तर एकदम एकदम सिंपल आहे बघा, ते जास्त मला तुम्हाला काय एक्सप्लेन करायची गरज पण. ओके, इथे तोच नंबर घेतो मी 134.6746, इथे काय करायचं तर काही बाकीचं कन्सिडर करायचं नाही. 2 डिजिट पाहिजे ना, त्याला डेसिमल प्लेसेस किती पाहिजे 2 पाहिजे, तर तेवढंच 2च तो घेणार. 6-7 मी नंबर व्हॉट्सअप दिलेला बघा, त्याच्यामध्ये काय घेतलं सांगा 6-7 घेतलं. मग तिसरा नंबर तो बघत नाही. आता समजा मी काय केलं त्याच्यामध्ये फरक केला, समजा तिसरा नंबर 1 ने 5 किंवा 5 पेक्षा मोठा केला, तरी त्याच्यामध्ये काय फरक नाही. आन्सर तर काय देणार 2च डिजिट ठेवणार, बाकीचे तो काढूनच टाकणार, काय कन्सिडरच करणार. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होते सांगा, ट्रंक ओके 134.6746. ओके, आता इथे मी काय घेतलं निगेटिव्ह घेतलं. निगेटिव्ह म्हणजे लक्षात घ्यायचं डेसिमल प्लेसच्या अगोदर जर तो कन्सिडर करणार. ओके, म्हणजे तो काय करणार सांगा आता इथे 2 झिरो घालणार, बाकी काय करणार. ओके, डेसिमल पॉईंटच्या अगोदर लक्षात घ्यायचं 0 घालायचे, बाकीचं तो काय कन्सिडर करणार. आता समजा मी इथे काय दिला नंबर, समजा असा दिला, समजा नंबर दिला इथे 0.1 दिला, निगेटिव्ह 1 दिला, तर काय करणार तो सांगा की एक पॉईंटच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला 4च्या ठिकाणी तो काय करणार 0 करणार, म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळणार 130 मिळणार. क्लिअर, हा लेक्चर पाहिजे तर परत एकदा बघा तुम्ही. ओके, आणि मला वाटतं एकदम एकदम सोपं आहे. ट्रंक मध्ये तर काय करायचंय, पॉईंटच्या अगोदर असेल तर डायरेक्टली 0 घालायचंय, आणि पॉईंट डेसिमल प्लेसेस पाहिजे असेल तर जे नंबर दिलेले आहेत ते तसेच ठेवायचे. फक्त 2 डिजिट सांगितलं तर 2 डिजिटच ठेवायची त्याच्यानंतर डेसिमल पॉईंट नंतर. ओके, मी तुम्हाला 4 लेक्चर मध्ये जे काय परीक्षेला येतात हे जर तुम्ही 4ही लेक्चर चांगल्या प्रकारे केले तर मला वाटतं 3 ते 4 बहुतेक येतात माझ्या माहितीप्रमाणे, पण मिनिमम तुम्ही 2 क्वेश्चन याच्यावर येतातच येतात. ओके, चला थँक्यू.